मान्सून भारताच्या सीमेजवळ येऊन ठेपलेला आहे। केरळसह तामिळनाडू राज्याला आगामी 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। काल राज्यामधील बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे संपूर्ण राज्याला ऑरेंज अलर्ट तर कोकणाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। अवकाळी पावसामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 3:13 वाजले। अवघ्या 1 तासाच्या पावसाने पुणे विमानतळाच्या एक्झिट गेट जवळ पाणी तुंबलं। पाणी तुंबल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे आणि यामुळे पुणे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। पुण्याला पावसाने झोडपलेलं असून अवघ्या 1 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। पुण्यामधील धानोरी भागामधील इमारतीमध्ये हे पाणी शिरलं आणि यावेळी पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांची मोठी ओढाताण सुद्धा झाली। नांदेडमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि या पावसामुळे शेतीच्या मशागतीच्या कामांमध्ये अडथळे येत असल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाची चिंता वाढलेली आहे। दुसरीकडे या पावसाने फळबागांचं मात्र मोठं नुकसान होत आहे। बदलापूर शहरामध्ये अवकाळी पाऊस झाला आणि अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। मात्र उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। लातूर शहरासह जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। वादळी वारे आणि पावसामुळे कासार शिरसी इथं काही झाडं उन्मळून पडली तर विजेच्या खांबांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। यामुळे वीज पुरवठा बराच वेळ खंडित झालेला होता आणि पावसामुळे कांदा आणि आंबा पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालं। जालन्यामध्ये राजगावामध्ये गारपीट झाली। जालना जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवलेला होता आणि त्यानुसार जालन्याच्या घनसावंगी तालुक्यामधील राजे गावामध्ये जोरदार गारपीट झाली। बदनापूर, सोमठाणा, तीर्थपुरी, सुखापुरी, रोशणगाव अशा 11 गावांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुद्धा झाला। बंगळुरू आणि कर्नाटकमध्ये जोरदार पावसामुळे शहरामधील अनेक भागांमध्ये पाणी साचलं। अनेक भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जमा झाल्यामुळे वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झाला आणि वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागला। शहापूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामधील बहुतांशी भागामध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा जोरदार अवकाळी पाऊस कोसळला। सकाळपासूनच वातावरणामध्ये कमालीची उष्णता जाणवत होती आणि त्यानंतर आज पाऊस कोसळल्याची माहिती। कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा ओव्हरफ्लो झाला आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग होतोय। पाण्याची पातळी 16 फूट 3 इंचांवर पोहोचल्यामुळे बंधाऱ्यावरून सुमारे 6 इंच पाणी वाहू लागलंय। सध्या तब्बल 3000 क्युसेक्स वेगानं हे पाणी थेट कर्नाटकच्या दिशेने विसर्ग होत आहे। पिंपरी चिंचवड शहरामधील आकुर्डी परिसरामध्ये भाजी मंडईच्या बाहेर भलं मोठं झाड रस्त्यावरच कोसळलं आणि त्यामुळे 2 नागरिक जखमी झाले। वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला। जखमींना रुग्णालयामध्ये दाखल सुद्धा करण्यात आले। साताऱ्यामधील रहिमतपूर विटा रोडवर पावसानं झाड पडल्याची घटना घडली। रहिमतपूर परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे हे झाड कोसळलं। मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। रहिमतपूर पोलिसांनी वेळीच उपाययोजना केल्या, त्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले। संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस कोसळलेला आहे आणि शहरामधील ताज हॉटेल समोरील वानखेडे नगर ते मेहमूदपुरा भागामध्ये झाड कोसळल्यामुळे विजेच्या तारा तुटलेल्या आहेत। त्यामुळे नागरिकांचे हाल सुद्धा झाले। राज्यामध्ये पडलेल्या अवकाळी पावसासह गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। 15 दिवसांमध्ये राज्यामधील सुमारे 27 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे आणि हा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त होते। जालन्यामधील भोकरदन तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे कांदा बियाणांचं मोठं नुकसान झालं। मागील 4 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस होतोय आणि यामुळे शेतकरी बरेच चिंतेत आहेत। नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। शिर्डी जवळील साकुरी गावामध्ये वादळी पावसामुळे
एका कृषी साहित्य विक्री केंद्राचं शेड उडून गेलेलं आहे. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत आणि त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झालेला असून शिर्डी साकुरी परिसरामध्ये म्हसोबा मंदिरावर वीज कोसळल्यामुळे मंदिराचं नुकसान झालंय. संभाजीनगरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची तारंबळ उडाली. ग्रामीण भागामध्ये सुद्धा अवकाळी पावसामुळे शेतपिकांचं नुकसान होण्याचे अंदाज आहे. अवकाळी पावसामुळे धुळे शहरामधील शिक्षण विभागाच्या कार्यालयाच्या छताला गळती लागल्याचं पाहायला मिळालं. शिक्षण विभागामधील महत्त्वाची कागदपत्रं भिजलेली आहेत. महत्त्वाच्या फाईल्स सुद्धा शिक्षण विभागाच्या व्हरांड्यामध्ये सुकवण्याची कर्मचाऱ्यांवर वेळ आली आहे. जालन्याच्या रांजणी परिसरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आणि यामुळे परिसरामधील सोलार पॅनल्स आणि शेडनेटचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या भागामधील शेतकरी चिंतेमध्ये पडलेले असून त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. जालना जिल्ह्यामध्ये पुढचे 4 दिवस हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोल्हापूरमध्ये विजेच्या धक्क्यानं बापलेकाचा मृत्यू झाला. आजरा तालुक्यामधील कोवाडे इथं ही घटना घडली आहे. आप्पा रामचंद्र पोवार आणि रवींद्र आप्पा पोवार अशी बापलेकांची नावं आहेत. शेताकडे फेरफटका मारण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडलेली आहे. घरी न आल्यामुळे शोधाशोध झाली आणि त्यामुळे त्या दोघांचा मृतदेह शेतामध्ये आढळून आला. नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा अनेक शेती पिकांना फटका बसलेला आहे. तसंच जनावरं आणि माणसांना सुद्धा फटका बसलाय. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये एक दुःखद घटना घडलेली आहे. निफाड तालुक्यामधील मौजे सुकेने शिवारामधील दीपक रंगनाथ रहाणे यांच्या अंगावर वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झालाय. जालन्यामध्ये अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. भोकरदन तालुक्यामधील भायडी शिवारामध्ये ही घटना घडलेली असून रामदास आनंदा कड असं मयत व्यक्तीचं नाव आहे. 5 जण अंगावर वीज पडल्यामुळे जखमी झालेले आहेत. दुर्दैवी घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होते. धुळे जिल्ह्यामध्ये पुन्हा अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे आणि त्यामुळे धुळे शिवारामध्ये वीज पडून बैल जोडी ठार झाली. यावेळी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. हिंगोली शहरामधील जीन माता नगर परिसरामध्ये घरावर वीज कोसळली आणि त्यामुळे घरामधील विद्युत उपकरणं जळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. शासनाला कळवून देखील अद्यापही पाहणी करण्यात आलेली नाही असा आरोप हे नागरिक करतायत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळतो आणि दरम्यान वीज कोसळून महिलेचा मृत्यू झाला. पिंपळगाव इजारा येथील विमलबाई किसेन भिसे या महिलेचा वीज कोसळल्यामुळे मृत्यू झालाय. पावसाळा सुरू होण्यास 15 दिवस शिल्लक असताना सुद्धा राज्यामधील 3965 खेड्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या खेड्यांची तहान भागवण्यासाठी 1285 टँकर धावत आहेत आणि अशा स्थितीमध्ये राज्यामधील धरणांमध्ये केवळ 28% पाणीसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षी हे प्रमाण 25% होतं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 17% पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी तलावाच्या राखीव कोट्यामधून पाणी उचलावं लागणार आहे. यासाठी राज्य सरकारची पत्र व्यवहार सुद्धा करण्यात येईल. नांदेडमधील उमरी तालुक्यामधील सिंधी तांडा इथं गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावं लागतंय. महिला पुरुषांना खोल विहिरीमध्ये उतरून पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतोय. साताऱ्यामध्ये शिवसागर जलाशयानं तळ गाठला आणि त्यामुळे बोट व्यवसाय ठप्प झालाय. नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आलेला आहे. बोट व्यवसाय ठप्प झाल्यामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे आणि याचा हॉटेल व्यवसायांवर सुद्धा परिणाम होतोय. राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. सकाळी 11:30 वाजता या बैठकीचं आयोजन असेल. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. नुकसानग्रस्तांना सरकार काय मदत करतं याकडे लक्ष असेल. जयकुमार खोरेंनी पदाचा वापर करून नेत्यांना त्रास दिल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय. नेत्यांच्या सांगण्यावरून पोलीस धमकावत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं. राज्यामध्ये न फिरता फक्त आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये राहून तिथं तुम्ही जर कुडकुडीचं राजकारण करून फक्त काही नेत्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न तुम्ही करत असला तर शेवटी तो तुमचा विषय राहिला. पण आम्ही बोलतच राहणार. वर्दीत राहून तुम्ही वेगळ्या पद्धतीने वागत आहात. घरी जाऊन रात्रीच्या वेळेस महिलांना तुम्ही त्या ठिकाणी त्रास देत आहात. ते सुद्धा काही नेत्यांच्या
घरी जाऊन तुम्ही महिलांना त्रास देता, हे जे काय झालंय नाही तर होतंय हे योग्य वाटत नाही. आणि त्यावर रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांना जयकुमार गोरे यांनी सुद्धा उत्तर दिलंय. रोहित पवारांचं घराणं मोठं असलं तरी त्यांची राजकीय उंची छोटी आहे असं म्हणत जयकुमार गोरे यांनी रोहित पवार यांच्यावर पलटवार केलाय. रोहित पवारांनी केलेले नाही, आजपर्यंत पवार कुटुंबानी आणि त्यांच्या आजोबापासून सगळ्यांनी ज्या पद्धतीची कुरघोडी करून पोलिसांचा वापर करून आजपर्यंत अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली. गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी अनवर अली खान याला महाराष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केलाय. बीडमध्ये येऊन अजित पवारांनी चांगल्या कार्यकर्त्यांना पक्षामध्ये प्रवेश देण्याचे आदेश दिलेले होते. मात्र हे आदेश झुगारून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अनवर खानला पक्षामध्ये प्रवेश दिल्याचं चव्हाण म्हणाले. बीडच्या परळीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठा समाज बांधवांची चर्चा केली आहे. परळीच्या शासकीय विश्रामगृहात त्यांच्या उपस्थितीमध्ये विकास कामाचा आढावा बैठक सुरू झाली होती आणि त्यावेळी मराठा बांधव शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी अजित पवारांच्या भेटीसाठी आलेले होते. अरुण डोंगळेंनी गोकुळच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून निर्णय घेणार आहेत. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अनेकांची नावं आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना चांगलंच फटकारल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांना सी-बिल मागू नका असं सांगून सुद्धा ते का मागता असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलाय. सी-बिल मागणाऱ्यांवर बँकांवर कारवाई होणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. वाहनधारकांकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसेल तर ते संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येक महापालिकेने त्यांच्या उद्यानं आणि मैदानांच्या खालीची पार्किंगची व्यवस्था निर्माण होईल अशा पद्धतीने रचना करावी असे निर्देश परिवहन मंत्र्यांनी दिलेत. पुण्यामधील सिंहगड किल्ल्यावर जूनपासून प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे. पर्यटकांना प्लास्टिक बंदीसाठी बाटल्यांसाठी अनामत रक्कम भरावी लागणार आहे आणि सिंहगडावर बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना नोटीस दिल्यानंतर प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आलाय. महाराष्ट्रामधील जुन्या गृहनिर्माण सरकारी सोसायट्यांसाठी पुनर्विकास करणं सदस्यांना स्वतःच शक्य होणार आहे. राज्य सरकारनं सहकारी बँकांच्या मार्फत पुनर्विकास करण्यासाठी नाममात्र व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी स्वयं पुनर्विकास कर्ज योजना लागू केली. सभासदांना याचा फायदा सुद्धा होईल. नाशिक जिल्ह्यामध्ये 7,80,000 शिधापत्रिका धारकांची ई-केवायसी प्रक्रिया अद्यापही अपूर्ण आहे. जिल्ह्यामधील 38,68,269 लाभार्थ्यांपैकी 30,87,740 जणांची ई-केवायसी पूर्ण आहे. ई-केवायसी नसलेल्या लाभार्थ्यांना धान्य मिळणार की नाही या संदर्भात शासन निर्णयावर अवलंबून राहावं लागेल. केवळ 30 दिवसांच्या आत बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा शोध घेऊन त्यांची घर वापसी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना तसे निर्देश दिलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मे रोजी पुनर्विकसित अमृत भारत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन करतील. मध्य रेल्वेची 12 स्थानकं जागतिक दर्जाच्या प्रवासी सुविधा आणि अनुभव देण्यासाठी सज्ज झाली आहेत. भारतामधील 1,300हून अधिक स्थानकांचा पुनर्विकास केला जातोय. जालना जिल्ह्यामध्ये शस्त्रसंधी आणि जमावबंदी आदेश जारी करण्यात आलेले आहेत. जालन्याचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी गणेश महाडिक यांनी या संदर्भातले आदेश जारी केलेत. 2 जून 2025 पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू असेल.